सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा. आणि सभापती म्हणून रितसर सगळ्या याच्यावरती मी कारभार त्या ठिकाणी करतोय. 10/10/2024 ला मी सभापती झालो. 21 तारखेला मला सह्यांचे अधिकार मिळाले आणि 25-26 ला आचारसंहिता त्या ठिकाणी लागली. 15 दिवसापासून आचारसंहिता संपलेली आहे. परंतु गेल्या 2 महिन्यापासून मी सभापती झालेले 2 महिने आणि 4 दिवस त्या ठिकाणी झाले. आजचा दिवस पकडला तर त्या कमी कालावधीमध्ये आम्ही सगळे 10 जण संचालक मंडळ, सभापती, उपसभापती 10 जण संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. तालुक्याच्या सर्वपक्ष आघाडीने आम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी दिली. मी बिनविरोध सभापती आहे. हे सगळं करताना एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतो की सभापती ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी झालो त्या दिवशी पहिला निर्णय घेतला की बाजार समितीचं कुठलंही मानधन घ्यायचं नाही, हे सामाजिक कामासाठी द्यायचं. संचालक असताना देखील आम्ही सगळे संचालक दर महिन्याला बाजार समितीचं मानधन सामाजिक कामाला देतो. सभापती म्हणून देखील मानधन सामाजिक कामाला द्यायचं. बाजार समितीची गाडी वापरायचं नाही, ड्रायव्हर वापरायचं नाही, डिझेल वापरायचं नाही. एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी चांगलं काम करायचं. 1 रुपयाचा भ्रष्टाचार या संस्थेत होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची. उलट मागच्या काळात काय झालं का याची चौकशी करण्याचं काम मी सध्या करतोय. एवढं सगळं करत असताना आम्ही 3च मुद्द्यावर सगळ्यांदा पहिल्यांदा फोकस केलं की चांगलं पाणी त्या ठिकाणी बाजार समिती मिळालं पाहिजे, चांगले टॉयलेट झाली पाहिजे आणि अल्प दरामध्ये 8-10 दिवसांमध्ये आम्ही जेवण चालू करतोय. 4 दिवसापासून पेस्ट कंट्रोल चाकण आणि खेड्या दोन्ही युनिटला त्या ठिकाणी चालू केले. डिजिटल मार्केटबाबत, साफसफाईबाबत या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही कामकाज करतोय. आम्ही सगळं संचालक मंडळ एकत्रितपणानं या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जाण्याचं काम करतोय. काल एक बातमी एका न्यूजपेपरला त्या ठिकाणी आली. त्या बातमीचं मला फार शैल्य वाटलं आणि पत्रकारांनी असं जबाबदारीनं करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे की बातमी काय दिली की बाबा खेड बाजार समितीचे सभापती भूंपक. ठीक आहे बाबा, माझ्याबद्दल काय बोललं काय हरकत नाही, कोणाची तक्रार असेल की असेल. परंतु इथं दिलंय की हेच दारूचे दुकान ज्या बांधकामासाठी झिंगखेड बाजार समितीच्या संचालकांना मंडळाला वाटू लागले. मी एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे सगळे पेपर आहेत. एकतर हे बांधकाम मी सभापती व्हायच्या अगोदीच आहे. मी सगळ्या त्याच्या खोलामध्ये गेलो. खोलामध्ये गेल्यानंतर 2006 लक्ष्मण टोपे सभापती असताना तिथे काही करार झाला आणि त्या कराराने यांना बांधकाम करायचा 2006लाच परवाना त्या ठिकाणी दिला. ते तिथे शेड त्या ठिकाणी उभं होतं. त्याचे जुने फोटो देखील या ठिकाणी आणलेले आहेत, सगळे फोटो. आणि असं असताना त्याचे हे मी सभापती झाल्यानंतर त्याच्या आधीच हे सगळं काम झालं. त्याचं रिन्युएशन त्यांनी काहीतरी काढलं होतं. सभापती झाले माझ्या लक्षात आलं की इथं काहीतरी चाललंय. मी म्हटलं तुमचे कागदपत्र काय. सगळ्यात पहिली बाजार समितीची नोटीस त्यांना दिली. नुसती बाजार समितीची नोटीस नाही दिली तर आम्ही एक्साईजवाले किंवा जे काय त्या सगळ्यांना देखील पत्र पाठवलं. जिल्हाधिकाऱ्यांकडून सगळ्यांना पत्र पाठवली की तात्काळ याच्यामध्ये बाजार समितीची भूमिका विचारात घेतल्याशिवाय याला कुठलाही परवाना देऊ नका. जरी रिन्युएशन असेल तर परंतु या पोट नियमामध्ये घटना आहे. जरी तुम्हाला अधिकार दिलाय, तुम्ही 20 वर्षापासून दुकान चालवताय, जेव्हा केव्हा रिन्युएशन होईल त्यावेळी बाजार समितीला विचारायचं. आणि हे सगळे जर मला त्यांना त्या पेपरमध्ये असं दिलं की सभापतींचा याला वरद असतंय. अरे एवढी भूमिका मी अशी घेतोय की मी 1 रुपया मला भ्रष्टाचार करायचा नाही, मला गाडी वापरायची नाही, मला तिथलं चहापान घ्यायचं नाही. आणि बेछोलट आरोप जे आहेत ते मला अतिशय व्यथित करायला लागले की राजकीय जीवनामध्ये काम करताना तुमच्या प्रतिमेला जर कोणी हानी करत असेल ते एकदम चुकीचं आहे. आणि मग त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना ऑलरेडी दुसरी गोष्ट याच्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जवळच्या विद्यमान आमदारांनी मला त्या संदर्भात फोन केला की त्यांना मदत करा. पण मी त्या आमदारांना देखील सांगितलं की कायदेशीर व्हाव्या, माझ्या बाजार समितीचा विषय आहे तो मिटल्याशिवाय मी त्याच्यामध्ये त्यांना हे करणार नाही. आणि कायदेशीर व्हावीमध्ये म्हणजे आमची भूमिका एवढी स्पष्ट आहे की बाबा आम्हाला चांगलं